दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या मी पाहिलेला 3 दशकातील थरार या पुस्तकाचं प्रकाशन काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं। मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालं। या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूयात। दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या मी पाहिलेला 3 दशकातील थरार या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले। तो टाइम्स ऑफ इंडिया आणि आताचे पेपर पाहिले तर क्राइम्स ऑफ इंडिया, सगळीकडे क्राइम्स, त्याच्याशिवाय पेपर चालेल की नाही अशी पद्धत आहे। म्हणजे पेपर चालवण्यासाठी गुन्हेगार काम करतात का असं माझं काही म्हणणं नाहीये, पण एक नक्की गोष्ट आपल्याला मानायलाच पाहिजे की ज्याला आपण अंडरवर्ल्ड म्हणतो ते वर्ल्ड आहेच, एक वेगळी दुनिया आहे, वेगळं जग आहे। आणि तुमचं पुस्तक मी चाळत असताना कोणाकोणाचे कसे कसे काय संबंध आहेत असू शकतात हे कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत। तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो। आणि आता सुद्धा तेच चाललंय। आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाहीतर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत। पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे। काय कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचा काय शेवट तरी काय होणार आहे। गुन्हेगारी एक असं विश्वास आहे की अरे भाई सगळेजण आपल्याकडे येतात, म्हणजे जो उल्लेख तुम्ही ते सगळे जे काय नावं घेतली, हाजी मस्तान असेल, करीमलाला असेल, हे यांना भेटायला लोक जात होती। पण मला आठवतंय करीमलाला भेटायला शिवसेना प्रमुखांना मातोश्रीमध्ये आला होता। कशासाठी कल्पना नाही, कारण आम्ही तेव्हा शाळेतली पोरं होतो। हाजी मस्तान सुद्धा शिवसेना प्रमुखांना वचकून असायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।